Hello everyone. Today we have learned the DNA is a genetic material, okay, and it can prove by three experiments. That experiments are conducted by different scientists, okay, and these experiment can prove DNA is a genetic material, not protein, okay. The first experiment is Griffith's experiment, then second is Avery, McCarthy and McLeod experiment, and third one is Hershey and Chase experiment, okay. In this experiment, Griffith can prove the transferring principle, then Avery, McCarthy and McLeod can prove the DNA is genetic material, but some scientists are not believe in their experiment. So Hershey and Chase again conduct the experiment on DNA as a genetic material, and they can prove, and scientists will convinced. Now let me introduce DNA is a genetic material, okay. In early 19th century, the genetics know that gene control inheritance of traits. Gene are located on chromosome, and that chemically chromosome are mainly composed of DNA and protein, okay. बघा 19व्या शतकाच्या सुरुवातीला सायंटिस्ट किंवा जे वेगवेगळे जेनेटिक्स आहे, ज्यांना अनुवंशिक तज्ज्ञ म्हणतो आपण किंवा अनुवंश तज्ज्ञ म्हणत असतो, तर या जेनेटिस्टला माहीत झालं होतं की जीन जो आहे म्हणजे जीन इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, आणि हा जीन काय करत असतो, जे वेगवेगळे इनहेरिटन्स कॅरेक्टर आहे, अनुवंशिक गुणधर्म जे आहे, तर त्या अनुवंशिक गुणधर्मांना कंट्रोल करणारा जो घटक आहे तर तो जीन आहे. जीन जो आहे तर तो क्रोमोझोमवर लोकेटेड असतो, आणि क्रोमोझोम जो आहे तर त्याच्यामध्ये केमिकली कोणकोणते कंटेंट असतात, DNA आणि प्रोटीन. केव्हा माहीत झालं, 19व्या शतकाच्या सुरुवातीला. इनिशियली मोस्ट जेनेटिस्ट थॉट that protein are a large complex molecule and store information of variation. सुरुवातीला काही जे जेनेटिक्स होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की प्रोटीन हा एक मोठा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, आणि प्रोटीन जो आहे तर हा असा घटक आहे की ज्याच्यामध्ये अनुवंशिक माहिती जी तर ती साठवलेली असते, असं सुरुवातीला काही जे सायंटिस्ट होते किंवा शास्त्रज्ञ होते तर त्यांचं मत होतं. Over a period roughly 25 years, that is from 1928 to 1952, genetics become convinced that DNA was a genetic material, not protein. जसं जसं या ठिकाणी संशोधन होत गेलं, संशोधन होत असताना जवळपास 25 वर्ष हे संपलीत, आणि या कालावधी दरम्यान जे सायंटिस्ट आहे तर त्यांनी इतर सायंटिस्टांना सुद्धा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, आणि कन्व्हिन्स करून त्या ठिकाणी त्यांनी प्रूव्ह केलं की जेनेटिक मटेरियल जो आहे तर तो काय आहे, DNA, नॉट प्रोटीन, ओके. आता हे जे एक्सपेरिमेंट आहे तर हे एक्सपेरिमेंट आपण वन बाय वन पाहूयात, ज्यांच्यामध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ओके. काही एक्सपेरिमेंट जे तर त्यांच्यामध्ये प्रूव्हसुद्धा झालेले, पण इनिशिएशन असल्यामुळे काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. तर बघा, डिस्क्राईब ग्रिफिथ ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो 3 मार्क्ससाठी की डिस्क्राईब ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट. आता याला ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट का म्हणतात, तर ग्रिफिथनं या ठिकाणी डायरेक्टली सांगितलं नाही की जेनेटिक मटेरियल जो आहे तर तो DNA आहे, प्रोटीन आहे किंवा RNA आहे. म्हणजे त्याने एक ट्रान्सफॉर्मेशन अशी काहीतरी गोष्ट आहे की जी ट्रान्समिट होते, एवढं त्यानं त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये प्रूव्ह केलं आहे, म्हणून या एक्सपेरिमेंटला म्हणतात ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट, ओके. तर बघा, in 1928, a British medical officer Frederick Griffith performed an experiment on bacterium Streptococcus pneumoniae, which caused pneumonia in human and other mammals. बघा, 1928 मध्ये एक ब्रिटिश मेडिकल ऑफिसर होता ज्याचं नाव होतं फ्रेडरिक ग्रिफिथ, आणि या फ्रेडरिक ग्रिफिथनं 1928 मध्ये एक्सपेरिमेंट कंडक्ट केलेला आहे, एक्सपेरिमेंटची मांडणी केलेली. त्याच्या एक्सपेरिमेंटच्या स्टडीजसाठी त्यानं जो बॅक्टेरिया यूज केलेला आहे तर तो बॅक्टेरिया आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. कोणता बॅक्टेरिया आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, ओके. मग या ठिकाणी हा जो बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस निमोनी, तर याच्यामुळे जे मॅमल्स किंवा ह्युमन बिंग आहे तर यांना कोणता आजार होत असतो, निमोनिया. आलं लक्षात, निमोनिया कॉज करणारा हा बॅक्टेरिया आहे ज्याचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, ओके.
the pneumonia is caused by bacterium Streptococcus pneumoniae. Griffith used two strain or two genetic variety of Streptococcus to find a cure for pneumonia, which was a common cause of death at that time. बघा, ग्रिफिथ्सनं काय केले की त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी 2 स्ट्रेन यूज केलेले. म्हणजे केमिकली एखाद्या वेळेस लिक्विड फॉर्ममध्ये जर पदार्थ असतो एखादा, तर त्याला स्ट्रेन असं म्हणलं जात असते. तर बघा, स्ट्रिप्टोकोकस टू फाइंड अ क्युअर फॉर निमोनिया, म्हणजे हे जे स्ट्रिप्टोकोकस आहे 2 प्रकारचे स्ट्रेन यूज केलेले. तर हे 2 प्रकारचे स्ट्रेन निमोनियाचं निदान होण्यासाठी, याचं ट्रीटमेंट होण्यासाठी हे जे 2 स्ट्रेन आहे तर हे या ठिकाणी यूज केलेले ग्रिफिथनं. आणि विच वॉज कॉमन कॉज ऑफ डेथ ॲट दॅट टाईम, म्हणजे हा जो कालावधी होता 1928चा, तर हा या ठिकाणी जे विश्वयुद्ध सुरू असल्यामुळं या कालावधीमध्ये दुर्गंधी वगैरे जे असेल तर ते पसरल्यामुळं हे वेगवेगळे आजार जे तर ते एक कॉन्टॅजिनस आजारासारखे पसरत होते आणि असंख्य लोकांची याच्यामध्ये डेथ होत होती. तर बघा, ग्रिफिथनं यूज केलेले जे 2 स्ट्रेन आहे ते कशा प्रकारे कोणते त्यांच्या बाबतीत आपण शिकू. बघा, पहिलं स्ट्रेन जे आहे तर ते एस टाईपचं स्ट्रेन आहे. हे व्हायरुलंट असणारे, स्मूथ असणारे, पॅथोजेनिक असणारे आणि एनकॅप्सुलेटेड असणारे. म्हणजे पहिलं जे एस टाईपचं स्ट्रेन आहे तर ते पॅथोजेनिक आहे, म्हणजे रोगकारी, ज्याच्यामुळे कोणता आजार होणार आहे, निमोनिया आजार होणार आहे, आलं लक्षात, आणि त्याच्यावर कॅप्सूलसुद्धा असणारे. दुसरं जे स्ट्रेन आहे तर ते नॉन व्हायरुलंट, रफ आणि नॉन पॅथोजेनिक असणारे आणि नॉन कॅप्सुलेटेडसुद्धा असणारे, त्या स्ट्रेनला म्हणतात आर टाईप. म्हणजे या ठिकाणी एकत्रितरित्या जर बघितलं तर ग्रिफिथनं जे 2 स्ट्रेन यूज केलेले त्याच्यात एस टाईपचं एक स्ट्रेन आहे आणि आर टाईपचं एक स्ट्रेन आहे. बघा, एस टाईपचं जे स्ट्रेन आहे तर ते काय करणार आहे, निमोनिया कॉज करणार आहे, आणि आर टाईपचं जे स्ट्रेन आहे तर ते निमोनिया कॉज करणार नाही. आता बघा, ग्रिफिथनं त्याचा एक्सपेरिमेंट कशा प्रकारे कंडक्ट केलेला आहे त्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी शिकणार आहे. म्हणजे ग्रिफिथनं त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणकोणत्या स्टेप फॉलो केल्यात किंवा कशा प्रकारे एक्सपेरिमेंट घडवून आणला या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायचे. तर जनरली बघा, ग्रिफिथ जो आहे तर त्याचं एक्सपेरिमेंट हा 4 स्टेपच्या बेसवर होता आणि 4 स्टेप याप्रमाणे. तर बघा, एक्सपेरिमेंट जो आहे, एक्सपेरिमेंट इज कॅरिड आउट बाय फ्रेडरिक ग्रिफिथ. फर्स्ट स्टेप जी तर ती बघा, mice were injected with R strain bacteria and they survive, they not cause pneumonia. बघा, सिंपल थिंग सांगितली तुम्हाला या ठिकाणी. एक माईस आहे, त्या माईसला आर स्ट्रेन असलेलं जे द्रावण आहे तर ते इंजेक्टेड करायचं, म्हणजे त्या माईसला इंजेक्शन टोचायचं. कशाचं? आर स्ट्रेनचं. आणि आर स्ट्रेन ज्यावेळेस आपण माईसला टोचत असतो, इंजेक्टेड करत असतो, अशा वेळेस माईसमध्ये निमोनिया पण तयार होत नाही आणि माईस मरत पण नाही, तो जिवंत राहतो. ही पहिली स्टेप आहे या ठिकाणी ग्रिफिथची. ओके, आता दुसरी स्टेप जी तर ती काय म्हणते तुम्हाला, माईस इंजेक्टेड विथ एस्ट्रेन बॅक्टेरिया डेव्हलप निमोनिया अँड डेड. ज्यावेळेस माईसला आपण एस्ट्रेन असलेलं जे इंजेक्शन आहे ते देत असतो, अशा वेळेस माईसमध्ये निमोनिया होतो आणि निमोनिया झाल्यामुळे माईसचा मृत्यू होतोय. आता हे नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितले, वेन हिट किलेड एस्ट्रेन बॅक्टेरिया वेअर इंजेक्टेड इन माईस, द माईस सर्वाईव्ह. बघा, एस्ट्रेन जे तर एस्ट्रेन हे पॅथोजेनिक आहे आपल्याला माहिती आहे, पण या एस्ट्रेनला ज्यावेळेस हीट दिली जाते, म्हणजे उष्णता दिली जाते, आणि उष्णता दिल्यानंतर ते जे स्ट्रेन आहे तर ते माईसला इंजेक्टेड केलं जाते, अशा वेळेस माईस जिवंत राहतो. तिसऱ्या स्टेपमध्ये म्हणले, आलं लक्षात. आता म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं की दुसऱ्या स्टेपमध्ये एस्ट्रेन दिल्यामुळे माईस मरतोय, त्याला निमोनिया होतोय. आणि तिसरी जी स्टेप आहे तिच्यामध्ये हिट किलेड एस्ट्रेन ज्यावेळेस आपण त्या बॅक्टेरियाला इंजेक्ट करतोय, अशा वेळेस माईस जो आहे तर तो सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहतोय. का बरं? का तर आपण सांगितलं या ठिकाणी की एस्ट्रेन जे तर एस्ट्रेनला जर हिट दिली तर अशा वेळेस त्याच्यामध्ये असलेला जो पॅथोजेनिक घटक आहे तर तो मरतो, ज्याच्यामुळे हिट किलेड एस्ट्रेनमुळे माईसला कोणत्याही प्रकारचा निमोनिया होत नाही आणि तो जिवंत राहतो. See next step, on injecting a mixture of heat killed estrine and live R bacteria, the mice is dead. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले चौथ्या स्टेपमध्ये, what is the fourth step, when we injected mixture of heat killed S bacteria and live R bacteria, the mice will dead. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण हिट किलेड जे एस टाईप बॅक्टेरिया आहे आणि दुसरा अजून जे आर टाईप बॅक्टेरिया आहे तर त्याचं मिक्सचरला माईसमध्ये इंजेक्ट करतो, अशा वेळेस माईस जो आहे तर तो मरतो.
पहिली जी स्टेप आहे तर त्या पहिली स्टेपमध्ये आर स्ट्रेन जे तर ते नॉन व्हायरुलंट असल्यामुळे ज्यावेळेस आपण माईसला इंजेक्ट करतो तर त्यावेळेस माईस जिवंत राहतो आणि त्याला निमोनिया होत नाही. दुसरी स्टेप जी आहे तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतो आपण, एस्ट्रेन जी आहे तर एस्ट्रेन आपण त्या माईसला इंजेक्टेड करतो आहे आणि माईसला एस्ट्रेन हे व्हायरुलंट असल्यामुळे माईस जो आहे तर त्याला निमोनिया होतो आणि माईसची डेथ होते. तिसरी स्टेप काय करतोय आपण, एस्ट्रेन घेतोय, फक्त एस्ट्रेनला काय करणार आहे, हिट करणार आहे. हिट केल्यामुळे काय होणार, त्याच्यात असलेला जो पॅथोजेनिक घटक आहे तर तो मरणार आणि ज्यावेळेस आपण हिट केलेड एस्ट्रेन हे माईसला इंजेक्शनच्या मदतीने इंजेक्ट करणार आहे अशा वेळेस माईस जो आहे तर त्याला निमोनिया पण होणार नाही आणि माईस जो आहे तर तो जिवंत राहणार आहे. ओके. आता लास्ट जी स्टेप आहे तर लास्ट स्टेपमध्ये काय करणार आहे, आपण दोघे स्ट्रेन घेणार आहे, आर स्ट्रेन पण घेणार आहे आणि एस स्ट्रेन पण घेणार आहे. फक्त फरक या ठिकाणी असा असणार आहे की आर स्ट्रेन जे तर ते लाईव्ह असणार आहे आणि एस स्ट्रेन जे तर ते हीट केल्यामुळे त्याच्यात डेड बॅक्टेरिया असणार आहे आणि आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन जे तर ते मिक्स केलेलं इंजेक्शन आपण ज्यावेळेस माईसला इंजेक्ट करतो अशा वेळेस माईसची डेथ होत असते. फ्रॉम these 4 experiments, Griffith concluded that something caused harmless strain R bacteria change into deadly strain bacteria. बघा हे जे 4 एक्सपेरिमेंट आहे या 4 एक्सपेरिमेंटवरनं ग्रिफिथला असा निष्कर्ष किंवा ग्रिफिथनं असा निष्कर्ष काढला की जे हार्मलेस आर्स्टेन आहे तर त्या हार्मलेस आर्स्टेनला डेडली एस्ट्रेनमध्ये रूपांतर करणारे काहीतरी अशी गोष्ट आहे की जी आर्स्टेनला एस्ट्रेनमध्ये रूपांतरित करत असते. ही ऑब्टेन लाईव्ह एस्ट्रेन बॅक्टेरिया फ्रॉम डेड माईस. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे की जी लास्ट स्टेप आहे तर त्या लास्ट स्टेपमध्ये जो माईस मेला होता तर त्या मेलेल्या माईसची ज्यावेळी सेल ऑब्टेन केल्या तर त्या सेलमध्ये एस्ट्रेनचा जिवंत बॅक्टेरिया आढळून आला होता. From this statement, Griffith concluded that Arstein bacteria must have taken up to what he called transferring principle from the heat-killed S bacteria, which allowed Arstein to get transferred into smooth-coated bacteria and become virulent. ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटनुसार या ठिकाणी काय होणार आहे की आर स्ट्रेन जो आहे तर तो जिवंत आहे आणि एस स्ट्रेन जो आहे तर तो हिट किल केल्यामुळे त्याच्यामध्ये जो बॅक्टेरिया तर तो मेलेला आहे. पण ज्यावेळेस या दोघांना मिक्स करण्यात येते अशा वेळेस जो डेडली एस्ट्रेन आहे तर त्या डेडली एस्ट्रेनचा जेनेटिक मटेरियल कसा ट्रान्समिट होतोय, लाईव्ह आर स्ट्रेनमध्ये. आणि लाईव्ह आर स्ट्रेनमध्ये या ठिकाणी ट्रान्समिट झाल्यानंतर आर स्ट्रेन जो आहे तर तो स्मूथ कोटेड बॅक्टेरिया आणि पॅथोजेनिक म्हणजे व्हायरुलंट होत असतो, म्हणजे तो निमोनिया कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. जो माईस मेलेला आहे तर तो माईस कशामुळे मेलेला आहे, एस्ट्रेनमुळेच मेलेला आहे. फक्त या ठिकाणी काय झालं आहे की एस्ट्रेन जे तर ते आर स्ट्रेनमध्ये ट्रान्समिट झालेलं आहे आणि त्यालाच ग्रिफिथनं काय सांगितले, ट्रान्सफरिंग प्रिन्सिपल. ओके. तर ग्रिफिथ फर्स्ट डेमॉन्स्ट्रेट जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणून या ठिकाणी काय सांगितले की ग्रिफिथनं जेनेटिक ट्रान्समिशन जे तर ते सगळ्यात अगोदर जगासमोर मांडले. आलं लक्षात. बघा पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी सुरुवातीला आपण आर स्ट्रेन घेतला आहे. हा आर स्ट्रेन जो आहे तर तो याच्यामध्ये लिव्हिंग बॅक्टेरिया असणार आहे पण नॉन व्हायरुलंट असणार आहे, त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा निमोनिया होणार नाही. ज्यावेळेस आपण तो माईसला इंजेक्ट करतोय तर माईस काय होतोय, लाईव्ह राहतोय. त्याच्यानंतर दुसरा लिव्हिंग एस्ट्रेन आपण ज्यावेळेस माईसला इंजेक्टेड करणार आहे. आता लिव्हिंग एस्ट्रेन जे आहे तर ते पॅथोजेनिक असल्यामुळे माईस जो आहे तर त्याच्यामध्ये निमोनिया होईल आणि माईस जो आहे तर तो मरणार. आणि चौथी जी स्टेप आहे तिसरी जी स्टेप आहे तर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतोय आपण, जो एस्ट्रेन आहे त्या एस्ट्रेनला फक्त हिट केलं आहे. हिट केल्यामुळे त्याच्यात असलेला जो बॅक्टेरिया आहे तर तो मरतो आणि या ठिकाणी जे स्ट्रेन जे तर ज्यावेळेस आपण त्या माईसला इंजेक्ट करतो अशा वेळेस माईस जिवंत राहतो. का माईस जिवंत राहतोय, कारण एस्ट्रेनमध्ये असलेला जो निमोनिया कॉझिंग बॅक्टेरिया आहे तर तो या ठिकाणी किल केलेला आहे म्हणून माईस जिवंत आहे. ओके. आता चौथ्या स्टेपमध्ये काय केलं आपण की लिव्हिंग आर स्ट्रेन घेतले आपण आणि त्याच्यासोबत डेड एस्ट्रेन घेतले. म्हणजे आर स्ट्रेन जे तर त्याच्यामध्ये असलेला बॅक्टेरिया हा नॉन पॅथोजेनिक आहे, पण डेड एस्ट्रेनचे तर डेड एस्ट्रेनमध्ये या ठिकाणी बॅक्टेरिया कसा असणार आहे, डेड एस्ट्रेनमध्ये सुद्धा बॅक्टेरिया कसा असणार आहे, नॉन पॅथोजेनिक. आलं लक्षात, कारण बॅक्टेरिया मरून गेलेला आहे. पण ज्यावेळेस हे दोन स्ट्रेन आपण एकत्र करतो अशा वेळेस एस्ट्रेनमध्ये असलेला जेनेटिक मटेरियल हा आर स्ट्रेनमध्ये जातो आणि आर स्ट्रेन जे दॅट बिकम व्हायरुलंट पॅथोजेनिक अँड वेन दीज स्ट्रेन वी इंजेक्टेड टू दी माईस देन माईस विल डाय. माऊस जो आहे तर तो मरतो. आलं लक्षात. आता दोन फरक लक्षात ठेवा. माईस
म्हणजे व्हाईट जो उंदीर असतो त्याला माईस म्हणतात. लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगसाठी किंवा वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी यूज केला जातो. माऊस म्हणजे जो आपल्या घरात छोटासा असा माऊस असतो उंदीर, त्याला आपण म्हणतो माऊस. आलं लक्षात. आणि पुन्हा एक प्रकार आहे रॅट. रॅट कशाला म्हणतात? जो मोठा उंदीर असतो, घुशीसारखा दिसत असतो, आलं लक्षात, त्याला म्हणतात रॅट. आलं लक्षात. हे तिघं उंदराचे प्रकार आहे. व्हाईट उंदराचा प्रकारला माईस म्हणतात. छोटंसं असं जे उंदराचा प्रकार असतो ज्याची वाढ जास्त होत नाही त्याला म्हणतात माऊस. आणि जो मोठा असणारे उंदीर तर त्याला म्हणतात रॅट. The next experiment is Avery, McCarthy and McLeod experiment, which is also prove DNA is a genetic material. Okay, तर बघा नेक्स्ट एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एव्हरी, मॅककार्टी आणि मॅकलॉयड या 3 सायंटिस्टनं कंडक्ट केलेला आहे. तर बघा इन 1944 आफ्टर 10 years of research and experimentation, USA microbiologist Oswald T. Avery, Colin M. McLeod and Maclean McCarthy. These 3 scientists are students of Rockefeller University in New York. First prove the DNA is a genetic material through the experiment. बघा ग्रिफिथ नंतर 10 वर्षांनी म्हणजे 1944मध्ये US चे 3 मायक्रोबायोलॉजिस्ट ज्यांचे नाव आहे ऑसवाल्ड टी ॲव्हरी, मॅकलीन एम मॅकलॉयड आणि मॅकलीन मॅककार्टी, हे जे तिघे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत तर हे तिघे मायक्रोबायोलॉजिस्ट रॉकफेलर युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होते. आणि या चौघ्या मायक्रोबायोलॉजिस्टनं या ठिकाणी DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे प्रयोगाच्या सहाय्यानं प्रूव्ह करून दाखवले. बघा दे प्युरिफाईड DNA, RNA, प्रोटीन्स अँड अदर मटेरियल फ्रॉम द सेल extract which is used in Griffith's experiment in 4 step. Okay, and they separated heat killed S strain, then S strain, then R strain and compound which are transfer living R cell into S cell. Only DNA was able to transform harmless strain R into deadly S strain. बघा हे जे 3 सायंटिस्ट होते तर या 3 सायंटिस्टनं काय केलं की जो ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट होता त्या ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटच्या 4th स्टेजमध्ये यूज केलेला जो माईस आहे तर त्या माईसच्या सेल आयसोलेट केल्या, काढल्यात आणि त्या सेलमधनं DNA, RNA आणि प्रोटीन हे सगळे घटक वेगवेगळे केलेत. त्याच्यासोबत जे वेगवेगळे स्ट्रेन होते, एस स्ट्रेन असेल किंवा आर स्ट्रेन असेल किंवा हिट किलेड एस स्ट्रेन असेल. आता याच्यामध्ये एस स्ट्रेन जो आहे तर तो फायनल स्टेजला नव्हताच, फक्त हिट किलेड एस स्ट्रेन होता आणि लिव्हिंग आर स्ट्रेन होता. याच्यामध्ये हिट किलेड एस स्ट्रेन जो आहे तर तो डेथ स्वरूपात आहे. त्याच्यातला जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा जो बॅक्टेरिया तो किल केलेला आहे, पॅथोजन किल केलेला आहे. पण आर स्ट्रेन जो आहे तर तो लिव्हिंग आहे, पण आर स्ट्रेन जो आहे तर तो नॉन पॅथोजेनिक आहे, म्हणजे त्याच्यापासून निमोनिया होत नाही. मग या ठिकाणी या तिघा सायंटिस्टनं काय लक्षात घेतलं की असा कोणता घटक आहे जो लिव्हिंग आर सेलमधनं एस स्ट्रेनमध्ये ट्रान्समिट होतो हे शोधून काढण्यासाठी या ठिकाणी त्यांनी एक्सपेरिमेंट कंडक्ट केला आणि पुढं त्यांना हा कंक्लुजन मिळाला की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे आणि हा जेनेटिक मटेरियल लिव्हिंग आर सेलमधनं डेड एस स्ट्रेनमध्ये ट्रान्समिट होतो. बघा दे ऑल्सो डिस्कवर प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम दॅट इज प्रोटीएजेस, RNA डायजेस्टिंग एन्झाईम दॅट इज RNAs and did not affect transformation, so the transforming substance was neither protein nor RNA. बघा ज्यावेळेस हे एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता एव्हरी, मॅककार्टी आणि मॅकलॉयडने त्यावेळेस त्यांनी प्रोटीनचं जे एन्झाईम आहे, प्रोटीनला डायजेस्ट करणारं जे एन्झाईम आहे प्रोटीएज, RNAला डायजेस्ट करणारं एन्झाईम जे त्याला RNAs, तर हे 2 एन्झाईमचे सुद्धा या ठिकाणी संशोधन केलं, शोधून काढलेत. आणि त्याला असं लक्षात आलं की हे जे 2 पदार्थ आहे RNA आणि प्रोटीन तर हे दोघं पदार्थ ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स नाही. तिसरा जो पदार्थ होता तो म्हणजे DNA आणि DNAला डायजेस्ट करणारा एन्झाईमचे तर त्याला म्हणतात DNAs. तर बघा DNA डायजेस्टेड विथ DNAs अँड दे इनहिबिट द ट्रान्सफॉर्मेशन सजेस्ट दॅट DNA कॉज ट्रान्सफॉर्मेशन. थिंग सांगितली तुम्हाला की ज्यावेळेस DNA जो आहे तर DNAला DNAज एन्झाईम अप्लाय केलं जात असते, अशा वेळेस DNAज एन्झाईम काय करणारे, ब्रेकिंग करणारे, डायजेस्ट करणारे, ज्याच्यामुळे ट्रान्समिशन जी तर ती काय केली जाणारी,
इनहिबिट केली जाणारी. इनहिबिट करणे म्हणजे स्टॉप करणे. याच्यावरनं असं लक्षात आलं की RNA पण ट्रान्समिट होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की जो प्रोटीन आहे तो पण ट्रान्समिट होत नाही. पण जी लास्ट स्टेज होती ग्रिफिथची, तर त्या ग्रिफिथच्या स्टेजमध्ये DNA हा एस्ट्रेनमधनं कशात ट्रान्समिट झालेला आहे, लिव्हिंग R स्ट्रेनमध्ये. आलं लक्षात. म्हणून बघा, these experiment prove that the transferring principle is a DNA, but biologists were not convinced. हा जो एक्सपेरिमेंट आहे, तर हा एक्सपेरिमेंट काय प्रूव्ह करतोय की ट्रान्सफरिंग प्रिन्सिपल तर ट्रान्सफरिंग प्रिन्सिपल हे DNA. आलं लक्षात. पण काही जे बायोलॉजिस्ट होते, तर त्या काही बायोलॉजिस्टना मॅककार्टी, एव्हरी आणि मॅक्लॉइड या तिघांचा एक्सपेरिमेंट पटत नव्हता किंवा या गोष्टीशी ते सहमत नव्हते, त्यांच्या एक्सपेरिमेंटशी सहमत नव्हते. ओके, आपण डायग्रामच्या स्वरूपात या ठिकाणी हा जो एक्सपेरिमेंट आहे हा समजून घेऊ. ओके, चला तर मग आपण एव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लॉइड या तिघा मायक्रोबायोलॉजिस्टचा जो एक्सपेरिमेंट आहे तर तो समजून घेऊया. ओके, बघा लक्षात घ्या, या ठिकाणी एक्सपेरिमेंटसाठी एकदम सिम्पल थिंग आहे. त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये घेतलेलं आहे बघा R स्ट्रेन, जे नॉन व्हायरुलंट आहे. त्याच्यानंतर हिट किलेड जे एस्ट्रेन आहे ते घेतलेले आहे. आता हे जे दोन स्ट्रेन आहे, ज्याच्यामध्ये R स्ट्रेन आणि हिट किलेड एस्ट्रेन, हे दोघं स्ट्रेन आपल्याला 3 एन्झाईमसोबत मिक्स करून एक्सपेरिमेंट करायचे. तर पहिलं एन्झाईम आहे या ठिकाणी प्रोटीएज. ज्यावेळेस आपण हे दोघं स्ट्रेन प्रोटीएज एन्झाईमसोबत ॲड करतो आणि ॲड केल्यानंतर हे जे स्ट्रेन आहे तर हे माईसला इंजेक्ट करतो, अशा वेळेस माईस जो आहे तर त्याची डेथ होते. लक्षात. आता बघा व्यवस्थित लक्षात घ्या, आपण काय केले की जे R स्ट्रेन आहे तर त्या R स्ट्रेनसोबत हिट किलेड एस्ट्रेन ॲड केलं आणि पुन्हा अजून कोणता घटक ॲड केला, प्रोटीएज. आता प्रोटीएजचं काम काय आहे, प्रोटीनला ब्रेक करायचं काम आहे. आलं लक्षात. मग या ठिकाणी ट्रान्समिट होणारा जो घटक आहे तर तो कोणता ट्रान्समिट झालेला आहे पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये, DNA. कोणता घटक ट्रान्समिट झाला आहे, DNA. आलं लक्षात. कारण प्रोटीएजनं प्रोटीनला ब्रेक करून टाकलं, मग ट्रान्सफरिंग कंटेंट जो आहे तर तो कोणता आहे, DNA. दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय करणार आहे आपण, R स्ट्रेन, एस्ट्रेन प्लस RNase एन्झाईम घेणार आहे. R स्ट्रेन, एस्ट्रेन आणि RNase एन्झाईम. आलं लक्षात. हे जे एस्ट्रेन असणार आहे हे सुद्धा काय असणार आहे, हिट किलेड एस्ट्रेन असणार आहे आणि RNase एन्झाईम. तर हे तिघं घटक कोणाला इंजेक्ट करणार, माईसला. तरीसुद्धा माईस जो आहे तर त्याची काय होणार आहे, डेथ होणार आहे. का डेथ होते या ठिकाणी बघा की माईस जो आहे तर त्याची डेथ होण्याचं मागचं कारण म्हणजे काय, तर RNA जे तर RNAचं ब्रेकडाऊन कोण घडवून आणणार आहे, RNase एन्झाईम घडवून आणणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्यातसुद्धा ट्रान्समिशन कशाचं झालं आहे, फक्त DNAचं झालं आहे. आलं लक्षात. आणि तिसरा जो घटक आहे तर तिसरा घटक या ठिकाणी एक्सपेरिमेंटसाठी लक्षात घ्या, R स्ट्रेन, हिट किलेड एस्ट्रेन आणि DNase एन्झाईम. 3 घटक जे आहेत, R स्ट्रेन, हिट किलेड एस्ट्रेन प्लस DNase एन्झाईम, हे कोणाला इंजेक्ट करणार आहे आपण, माईसला. हे तिघं घटक ज्यावेळेस आपण माईसला इंजेक्ट करतो अशा वेळेस माईस जो आहे तर तो अलाइव्ह राहतो, म्हणजे जिवंत राहतो. का जिवंत राहतो, सिम्पली व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरुवातीला हे जे 2 एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, तर या 2 एक्झाम्पलमध्ये काय होते, R स्ट्रेन, हिट किलेड एस्ट्रेन, प्रोटीएज याच्यामध्ये ज्यावेळेस आपण माईसला इंजेक्ट करतो त्यावेळेस माऊस मरतो. का, कारण त्याच्यामध्ये DNA ट्रान्सफर झाला आहे. दुसऱ्या वेळेस काय केलं आपण, R स्ट्रेन प्लस हिट किलेड एस्ट्रेन प्लस RNase एन्झाईम ज्यावेळेस आपण माईसला इंजेक्ट करतो त्यावेळेससुद्धा माईस मरतो. का, त्याच्यामध्ये DNA ट्रान्सफर झाला आहे. ओके, आता तिसऱ्या याच्यात काय सांगितले, R स्ट्रेन प्लस एस्ट्रेन दॅट इज हिट किलेड एस्ट्रेन प्लस DNase एन्झाईम अँड इंजेक्टेड टू माईस अँड माईस विल अलाइव्ह. बघा या ठिकाणी तिसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितले की R स्ट्रेन घेतलं जाणार जे नॉन व्हायरुलंट आहे, हिट किलेड एस्ट्रेन घेतलं जाणार आहे जे व्हायरुलंट आहे, प्लस DNase नावाचं एन्झाईम घेतलं जाणार आहे. आलं लक्षात. हे तिघं घटक मिळून कोणाला इंजेक्टेड करायचे, माईसला म्हणजे माऊसला इंजेक्ट करायचे. आणि माऊसला इंजेक्ट केल्यानंतर ऑब्झर्व करायचं आहे की माऊसमध्ये कोणत्या गोष्टी घडून येतात. तर या ठिकाणी तिघं जे स्ट्रेन आहे किंवा सबस्टन्स आहे इंजेक्ट करून ही माऊस जिवंत आहे. तर त्याच्या मागचं रिझन म्हणजे काय, तर
DNase एन्झाईम कोणाला ब्रेक करते? DNAला ब्रेक करते आणि DNase एन्झाईमनं DNAला ब्रेक केल्यामुळे जो व्हायरुलंट DNA तर तो ब्रेक झाला आणि या ठिकाणी DNAचा ट्रान्सफर घडून आला नाही. ट्रान्सफर न घडल्यामुळे या ठिकाणी माईस जो आहे तर तो जिवंत आहे. DNA जो आहे तर तो लास्ट स्टेपमध्ये ट्रान्समिट झालेला नाही, कारण DNAला कोण या ठिकाणी अडवणारे? DNase नावाचा एन्झाईम, आणि जे व्हायरुलंट DNA तर त्यांना हे DNase एन्झाईम काय करून टाकणारे? ब्रेक करून टाकणारे, ज्याच्यामुळे माऊस जो आहे तर तो जिवंत राहिलेला. अशा प्रकारे या तिघा सायंटिस्टनं त्यांचा एक्सपेरिमेंट प्रूव्ह केला. मात्र जे आपण म्हणणारे जेनेटिक्स्ट होते त्यांनी या एक्सपेरिमेंटवर विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी या एक्सपेरिमेंटला निग्लेक्ट केलं. लक्षात. त्यानंतर तिसरा जो एक्सपेरिमेंट आहे तर तिसरा एक्सपेरिमेंट आहे बघा, हार्शी आणि चेज एक्सपेरिमेंट. हा सुद्धा 4 मार्काला विचारला जात असतो बोर्डाच्या एक्झामला, किंवा 3 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. तर बघा, मॅकलॉइड, मॅककार्टी आणि एव्हरीचा एक्सपेरिमेंट या ठिकाणी जे जेनेटिक्स होते त्यांनी जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. नंतर मग हार्शी आणि चेज या 2 सायंटिस्टनं या ठिकाणी DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी अनदर एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. तो याप्रमाणे आहे बघा. हार्शी अँड चेज वर्क विथ व्हायरस दॅट इन्फेक्टेड बॅक्टेरिया, दॅट इज बॅक्टेरियोफेज, विच आर कंपोज ऑफ DNA अँड प्रोटीन. हार्शी आणि चेज जे तर ते व्हायरसवर वर्क करत होते, काम करत होते. आणि हा जो व्हायरस आहे तर हा व्हायरस काय करतोय? बॅक्टेरियाला इन्फेक्टेड करतोय, म्हणजे बॅक्टेरियावर प्रादुर्भाव करतो. त्याला म्हणतात बॅक्टेरियोफेज. आणि या बॅक्टेरियोफेजमध्ये किंवा हा जो व्हायरस आहे तर याच्यामध्ये DNA आणि प्रोटीन कंपोज्ड होतं, म्हणजे त्याच्यामध्ये हे 2 घटक प्रेझेंट होते. दे यूज रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस P32 इन मेडियम फॉर सम व्हायरसेस अँड रेडिओॲक्टिव्ह सल्फर S35 फॉर सम अदर. बघा, या ठिकाणी त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी 2 रेडिओॲक्टिव्ह यूज केलेले, P32 आणि S35. हे जे 2 रेडिओॲक्टिव्ह्स आहेत तर हे 2 रेडिओॲक्टिव्ह कशामध्ये ग्रो केले? त्यांनी मीडियममध्ये त्या ठिकाणी यूज केलेले आहेत. आणि दे ग्रो सम व्हायरसेस ऑन मीडियम दॅट कंटेन रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस अँड सम अदर दॅट कंटेन रेडिओॲक्टिव्ह सल्फर. त्यांनी काय केले की व्हायरस जे तर काही व्हायरसांना सल्फर कंटेन असलेल्या रेडिओॲक्टिव्हमध्ये त्यांची वाढ घडवून आणली, आणि काही व्हायरस जे तर त्यांना जो फॉस्फरस आहे तर त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ घडवून आणली आहे. हार्शी आणि चेजनं काय केले? हे 2 आयसोटोप यूज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की व्हायरस जो आहे तर त्याची स्वतःचं मेकॅनिझम नसल्यामुळे तो होस्ट जो आहे तर तो होस्ट त्या ठिकाणी रिप्रोड्यूस होण्यासाठी शोधत असतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला होस्ट जो आहे तर तो कोलाय म्हणजे इचरसिया कोलाय नावाचा बॅक्टेरिया दिलेला आहे. ओके. तर बघा, हार्शी आणि चेज यांची पहिली जी स्टेप आहे एक्सपेरिमेंटची ती आहे इन्फेक्शन. म्हणजे हा जो व्हायरस आहे तर या व्हायरसला कशासोबत इन्फेक्टेड केलं जाणार आहे? कोलाय नावाच्या बॅक्टेरियासोबत. तर बघा, पहिली स्टेप काय सांगितले तुम्हाला? 1 टाईप दे कल्चर कोलाय बॅक्टेरिया विथ रेडिओॲक्टिव्ह S35 दॅट इज सल्फर 35 बाय इन्फेक्टेड दिस बॅक्टेरिया विथ बॅक्टेरियोफेज प्रोटीन नॉट DNA. बघा, सुरुवातीला काय केलं आहे त्यांनी की जो कोलाय बॅक्टेरिया आहे तर त्या कोलाय बॅक्टेरियाला कोणासोबत इन्फेक्टेड केलेले? व्हायरससोबत. आणि व्हायरसवर कोणता आयसोटोप असणार आहे? S35. ज्यावेळेस या ठिकाणी व्हायरस हा बॅक्टेरियावर इन्फेक्शन करतो त्यावेळेस त्याची बॅक्टेरियोफेज तयार होते, आणि या बॅक्टेरियोफेजमध्ये फक्त काय असणार आहे? प्रोटीन. DNA असणार आहे का? नाही, कारण सल्फर जो आहे तर सल्फरपासून प्रोटीन्स तयार होत असतात. ओके. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितले? अनदर टाईप इज ऑल्सो कल्चर कोलाय बॅक्टेरिया विथ रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस P32 बाय इन्फेक्टेड दिस बॅक्टेरिया विथ बॅक्टेरियोफेज DNA नॉट कंटेन प्रोटीन. दुसऱ्या स्टेजमध्ये काय केलेले की व्हायरस घेतल्यानंतर व्हायरसचा जो रेडिओॲक्टिव्ह आहे कोणता असणार? रेडिओॲक्टिव्ह व्हायरसचा P32 म्हणजे फॉस्फरसचा रेडिओॲक्टिव्ह आहे हा व्हायरसचा. आणि हा फॉस्फरस P32 ज्यावेळेस कोलाय नावाचा बॅक्टेरियाला इन्फेक्टेड करतो अशा वेळेस त्याची जी बॅक्टेरियोफेज आहे तर त्या बॅक्टेरियोफेजमध्ये फक्त काय आढळून येणार? DNA. प्रोटीन का आढळून येणार नाही? कारण
फॉस्फरस जो आहे तर फॉस्फरस न्यूक्लिक ॲसिडचा एक भाग आहे किंवा फॉस्फरसपासनं DNA तयार होत असतो म्हणून. आता बघा दुसरी जी स्टेप आहे तर दुसरी स्टेप आहे ब्लेंडर स्टेप. या स्टेपमध्ये बघा इन दिस स्टेप बॅक्टेरियल कल्चर ॲजिटेट टू ब्रेक कॉन्टॅक्ट बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरस पार्ट्स. दुसरी स्टेज जी तर ती ब्लेंडर स्टेज आहे जिच्यामध्ये सुरुवातीला मिक्सिंग केलं जाणार आहे. मिक्सिंग केल्यानंतर जे कल्चर आहे ज्याच्यामध्ये व्हायरस आणि बॅक्टेरियाची बॅक्टेरियोफेज तयार झालेली तर या कल्चरला ॲजिटेट केलं जाणार आहे. ॲजिटेट म्हणजे शेक करणे. लक्षात शेक केल्यामुळे काय होणार बॅक्टेरिया आणि व्हायरस या दोघांचे पार्ट काय होणार ब्रेक होणार आणि वेगळे होणार. दॅन थर्ड स्टेज इज सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय केलं जाणार आहे बघा इन दिस स्टेप बॅक्टेरियल सेल सेपरेटेड फ्रॉम व्हायरस पार्ट अँड दीज प्रेझेंट रिमेन इन सस्पेन्शन. बघा सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय होणार आहे की जी बॅक्टेरियल सेल आहे तर ती बॅक्टेरियल सेल व्हायरसचा पार्टपासनं वेगळी होणार आणि व्हायरसचे जे पार्ट आहे तर ते कशात राहणार आहेत सस्पेन्शनमध्ये. म्हणजे जे द्रावण आहे त्याच्यामध्ये व्हायरसचे पार्ट राहतील आणि बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल राहणार. या ठिकाणी हार्शी आणि चेजनं 3 स्टेप फॉलो केल्यात. इन्फेक्शन, ब्लेंडर आणि सेंट्रिफ्युगेशन. त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जे सस्पेन्शन आहे फायनली जे सस्पेन्शन कलेक्ट केलेले वेन दे ऑब्झर्व सस्पेन्शन दे फाउंड सल्फर in suspension while DNA present in bacterial cell. This experiment is proved the transferring genetic material is DNA not protein. बघा ज्यावेळेस यांनी सस्पेन्शन कलेक्ट केलं आणि सस्पेन्शन कलेक्ट केल्यानंतर त्या सस्पेन्शनचा जे सॅम्पल आहे तर त्या सस्पेन्शनच्या सॅम्पलमध्ये त्यांना सल्फर हा घटक आढळून आला आणि बॅक्टेरियल सेल जी होती तर त्या बॅक्टेरियल सेलच्या सॅम्पलमध्ये त्यांना DNA प्रेझेंट आला. याच्यावरनं त्यांनी एक कन्क्लुजन काढलं की DNA हा एक जेनेटिक मटेरियल आहे जो एका थिंगमधनं दुसऱ्या थिंगमध्ये ट्रान्समिट होत असतो किंवा एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्समिट होत असतो. ओके. फायनली अल्फ्रेड हार्शी अँड मार्था चेज in 1952 proved that the DNA is a genetic material not protein by using bacteriophage. आणि फायनली या ठिकाणी हार्शी आणि चेजनं जो त्यांचा एक्सपेरिमेंट आहे तर तो 1952मध्ये प्रूव्ह करून दाखवला, जगासमोर मांडून दाखवला की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन जेनेटिक मटेरियल नाही. आणि या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी बॅक्टेरियोफेज यूज केले. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय बघा when virus infected to the bacteria that is called as bacteriophage. हार्शी आणि चेज या दोघांचा एक्सपेरिमेंट समजून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर व्हायरस ही कन्सेप्ट आपल्याला शिकणे आवश्यक आहे. तर बघा या ठिकाणी ही जी डायग्राम आहे तर या डायग्राममध्ये हे जे प्रोटीन कोट दिसते तर हे प्रोटीन कोट आहे व्हायरसचं हेड. लक्षात ज्याला कॅप्सिड पण म्हणतात, कॅप्सूल पण म्हणत असतात. आणि हे जे प्रोटीन कोट आहे नावामध्येच अर्थ आहे त्याचा प्रोटीनपासनं तयार होते. याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतो त्याला म्हणतात या ठिकाणी DNA. बघा हा हेडमध्ये जेनेटिक मटेरियल ही आहे नेक आणि हे आहे त्याचे ट्रायपॉड म्हणजे पाय आहेत आणि हा आहे या ठिकाणी सेंटरला कोर त्याचा ज्याच्या मदतीनं जेनेटिक मटेरियल जो आहे तर तो कशात रिलीज केला जातो आहे सेल वॉलमध्ये. ओके. मग या ठिकाणी ही एक प्रकारची बॅक्टेरियोफेज शो केली आहे आपल्याला ज्याच्यामध्ये व्हायरस जो आहे तर तो सेलवर बॅक्टेरियाच्या सेलवर बसलेला आहे आणि त्याच्यात असलेलं जेनेटिक मटेरियल हा सेलमध्ये इन्सर्ट करतोय. ओके. तर बघा या ठिकाणी आपण हार्शी आणि चेज जो आहे तर त्याचा एक्सपेरिमेंट कशा प्रकारे कंडक्ट केला याच्या बाबतीत शिकू म्हणजे तुम्हाला सिम्पली लक्षात येईल. 2 या ठिकाणी डायग्राम दिसत आहेत तुम्हाला, दोघ्या डायग्राममध्ये व्यवस्थित समजून घ्या. ही जी रेड कलरची डायग्राम आहे या रेड कलरच्या डायग्राममध्ये येणारे जे व्हायरसेस आहे तर त्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह कोणता असणार आहे सल्फर. लक्षात. आणि इकडची जी राईट साईडची डायग्राम आहे ब्लॅक कलरमध्ये जास्त दिसते तुम्हाला तर ही डायग्राममध्ये रेडिओ ॲक्टिव्ह जो आहे तर तो कोणता असणार आहे फॉस्फरस. ओके. आता हे दोघं व्हायरसचे प्रकार आहे. या व्हायरसनं काय केले ही जी ई कोलायची सेल आहे तर या ई कोलायच्या सेलला इन्फेक्शन केलं, इन्फेक्टेड केलं. लक्षात. त्या स्टेपला काय म्हणतात इन्फेक्शन. लक्षात. इन्फेक्शन केल्यानंतर काय होणार आहे की व्हायरस जे तर व्हायरस त्यांच्यामध्ये असलेला जो घटक आहे जेनेटिक मटेरियलचे तर तो कशात रिलीज करणार या बॅक्टेरियल सेलमध्ये. बॅक्टेरियल सेलमध्ये हा जेनेटिक मटेरियल रिलीज केल्यानंतर
आपण त्याला काय म्हणतोय, ब्लँडिंग, ज्याच्यामध्ये व्हायरस जो आहे तर ते आणि जो बॅक्टेरियल सेल आहे त्यांना थोडंसं ॲजिटेट केल्यामुळे त्यांचे पार्ट जे तर ते वेगळे झाले. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होते बघा, जी ई कोलायची सेल आहे तर त्या ई कोलायच्या सेलमध्ये ज्यावेळेस ऑब्झर्वेशन करण्यात आलं तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या व्हायरसला सल्फर रेडिओ ॲक्टिव्ह यूज केला होता तर त्या ई कोलायमध्ये सल्फर जो आहे तर तो डिटेक्टेड झालेला नाही, आणि ज्या व्हायरसला फॉस्फरसचा रेडिओ ॲक्टिव्ह यूज केला होता तर त्या ई कोलायच्या सेलमध्ये फॉस्फरस जो आहे तर तो डिटेक्टेड झालेला आहे. आलं लक्षात. आणि ज्यावेळेस सस्पेन्शन म्हणजे जे उरलेलं पदार्थ आहे त्याचं डिटेक्शन करण्यात आलं तर अशा वेळेस असं लक्षात आलं की जे सस्पेन्शन आहे तर त्याच्यामध्ये फॉस्फरस जो आहे तर तो ॲब्सेंट होता आणि सल्फर जो आहे तर तो प्रेझेंट होता. याच्यावरनं असं लक्षात आलं की एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट होतो आणि हा कशाच्या स्वरूपात असतो, DNA स्वरूपात असतो. आणि हे कोणी प्रूव्ह केले, हार्शी आणि चेज या 2 सायंटिस्टनं. आलं लक्षात. म्हणजे DNA इज अ जेनेटिक मटेरियल प्रूव्ड बाय हार्शी अँड चेज एक्सपेरिमेंट. तुम्हाला विचारलं तर तुम्ही हार्शी आणि चेजचा एक्सपेरिमेंट लिहायचं, विच एक्सपेरिमेंट प्रूव्ड DNA इज अ जेनेटिक मटेरियल. तर त्यावेळेस हार्शी आणि चेज या दोघांचा एक्सपेरिमेंट आपल्याला लिहावा लागत असतो. ओके, ही शेवटची जी डायग्राम आहे तर ही तुम्हाला ड्रॉ करावी लागत असते आणि जे सुरुवातीच्या स्टेप लिहिले तर ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे असतात. इंट्रोमध्ये थोडंफार तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात, बाकीच्या स्टेप किंवा एक्सप्लेनेशन आहे ते व्यवस्थित करायचं.